आज आम्ही सगळे निघाले होते पिकनिकसाठी. हा होता आमचा पिकनिकचा पहिला दिवस. सगळे चिल्लर-पिल्लर घेऊन आम्ही गाडीमध्ये सगळं सामान सेट केलं आणि रात्रीच्या सुमारास म्हणजे 1 वाजून 10 मिनिटांनी आम्ही हा प्रवास सुरू केलेला होता. माझ्या लेकाचे ते फोटोशूट चालू होते. ह्या चिल्लर-पिल्लरला घेऊन आम्ही आमचा हा प्रवास चालू केला. वाटेमध्ये खूप थंडी भेटल्यामुळे थोडा वेळ थांबलो. छान चहा वगैरे घेतला आणि पुन्हा प्रवास आम्ही सुरू केलेला होता. मध्ये आम्हाला एवढं घनदाट धुकं भेटलं ना, की आमची गाडी 30 ते 40च्या वरती जातच नव्हती. आणि हा आहे कशेडीचा बोगदा. मी हा कशेडीच्या बोगद्याचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेतला. पहाटेचे सकाळी 7 वाजले होते. तरी धुकं काय कमी व्हायचं नाव घेत नव्हतं. फायनली आम्ही आमच्या रोडला टच झालो. म्हणजे तिथे आम्ही जाणार होतो, तो रोड आम्हाला लागला. आणि तो रोड तुम्ही बघत असाल इतका सुंदर, नीट, क्लीन आणि इतका छान होता ना. फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो होतो हापूस आर्गो टुरिझमला. तिथला आजूबाजूचा परिसर तुम्ही जर बघत असाल ना, फुल घनदाट अशी झाडं होती, हिरवळ होती, थंड असं वातावरण, शांत असं वातावरण होतं आणि खूप सुंदर असं होतं. नीट आणि क्लीन असं हे तिथलं टुरिझम स्पॉट्स होता. खूप छान होता. सकाळी आल्यावर पहिलं फ्रेश वगैरे झालो, छान नाश्ता वगैरे केलं. नंतर आम्ही निघालो लोटेश्वर मंदिर बघायला. त्यांची ही ओपन स्पेसवाली गाडी होती. ह्या गाडीतून आम्ही ट्रॅव्हल करून गेलो लोटेश्वर मंदिर बघायला. लोटेश्वर मंदिरचा परिसर पण खूप घनदाट असा झाडांनी भरलेला होता. त्यामुळे तिथे पण एवढी थंडी होती. शांत होतं वातावरण. खूप सुंदर अशी हिरवळ होती. आजूबाजूला सगळं शेत होतं. नंतर जाऊन मंदिरात मध्ये दर्शन घेतलं. हे होतं शंकराचं, महादेवाचं मंदिर म्हणजे तिथे शंकराची पिंड होती आणि हे होतं एका दगडावर रचलेलं. संध्याकाळच्या वेळेस आम्ही बोटिंगला गेलो. तुम्ही ह्या यूट्यूबरचं नाव ऐकलं असणार. कोण म्हणतं बेवड्याक मान नाही. ह्यांच्यासोबत आम्ही हा सुखकर प्रवास केला. मनमुराद असा आनंद घेतला. आजूबाजूचा तुम्ही परिसर बघत असाल. मोठी-मोठी उंच अशी नारळाची झाडं, सुपारीची झाडं, माकडांचा इकडे-तिकडे नाचण्याचा प्रोग्राम चालू होता. मस्त असा पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. संध्याकाळी परत आम्ही हॉटेलवरती आलो आणि स्वरांचा आमचा 5वा बर्थडे होता. तर इथे एक स्पेस होता. त्या स्पेसमध्ये छान आम्ही असं डेकोरेशन केलं स्विमिंग पूलच्या पुढे आणि त्याचं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. रात्री आम्ही निघालो नाईट सफारीला. ही सफारी करून आम्ही घरी आलो, जेवलो वगैरे. सेकंड डेला काही फोटो वगैरे काढले ते तुम्हाला शेअर केले. नंतर आम्ही मालकासोबत पण सकाळी फोटो काढले, ते पण तुम्हाला शेअर केलेले आहे. तर तुम्हाला आमचा पिकनिकचा पहिला दिवस कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला मंडळी पुन्हा भेटूया. बाय.